आपल्या सर्वांचं आजच्या या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत पिव्होट पॉइंट विषयी. आता हे पिव्होट पॉइंट काय असतात आणि त्याचा अर्थ काय होतो, आणि आता हे पिव्होट पॉइंट आपल्याला कशा पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना मदत करतात. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर बघा, आता एकंदरीतच आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय का हे पिव्होट पॉइंट म्हणजे काय असतात. तर आपल्याला त्याच्याकरता पहिल्यांदा एक महत्वाचा इंडिकेटर आहे, तो इंडिकेटर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हा कुठे मिळेल तुम्हाला? बघा, ह्या ठिकाणी जर आपण समजा आपला मोबाईलचा ऍप असेल, मोबाईलच्या ऍपमध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुम्हाला इंडिकेटर नावाचा असा ऑप्शन असतो. किंवा जर आपण आपल्या या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटला जर आलात तर तुम्हाला या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला हा जो काय आहे इंडिकेटर तो तुम्हाला मिळेल. बघा, इथे तुम्ही आलात, इथे आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, सर्च करायचं आहे पिव्होट पॉइंट्स. ठीक आहे. आता इथे तुम्हाला या ठिकाणी पिव्होट पॉइंट स्टँडर्ड नावाचा इंडिकेटर आहे, तो तुम्हाला आला. ओके. तर हा इंडिकेटर इथे आला. तर हा इंडिकेटर इथे आल्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी अशा ज्या लाईन असतात, अशा होरिझॉन्टल लाईन, त्या लाईन आपल्या समोर येतात. आता ह्या ज्या लाईन आहेत त्या लाईन तुमच्या समोर आल्यानंतर मग आपल्याला त्या लाईनचा काय अर्थ आहे ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या आपल्या होरिझॉन्टल लाईन आहेत तर त्या लाईन आहेत आपल्याला सपोर्ट आणि आपल्याला रेजिस्टन्स सांगणाऱ्या लाईन. आता या सपोर्ट आणि आपल्याला रेजिस्टन्स कशा सांगतात बरं, तर आपल्याला तेही जाणून घ्यायचं आहे आणि त्या लाईन कशा प्रकारे आपल्याला वर्क करतात ते जाणून घ्यायचे. पण आपल्याला त्यामध्ये जे काही आणखीन महत्वाचे फ्युचर आहेत तर ते फीचर्स आपल्याला जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता त्यातला जो पहिला महत्वाचा फीचर आहे आणि तो जर आपण बघितला तर आपल्याला पहिल्यांदा त्याच्या सेटिंगमध्ये यावं लागेल. आता या सेटिंगमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या ठिकाणी सेटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला काही त्यामध्ये असे वेगवेगळे फंक्शन आहेत का जे आपल्याला एक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. तर ते फंक्शन आहेत आणि ते फंक्शन आपण या ठिकाणी इथे जाणून घेणार आहोत. आता हे फंक्शन मध्ये बघा, इथे तुम्ही आलात, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे सेटिंग नावाचा ऑप्शन मिळेल. आणि या सेटिंग नावाच्या ऑप्शन वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला टाइप्स आहेत. आता ह्या आपल्या पिव्होट पॉइंट्स मध्ये सुद्धा टाइप्स आहेत. आता हे टाइप्स जर बघितले तर तुम्हाला या ठिकाणी आहे आपले ट्रेडिशनल, म्हणजेच ज्याला आपण रेग्युलर म्हणतो, आणि परत दुसरे आहेत आपल्या फिबोनाकी. आता आपल्या सरांना माहिती आहे, आपण या ठिकाणी जो काही टूल्स वापरता कधी कधी त्याचं नाव आहे आपलं फिबोनाकी रिट्रेसमेंट टूल्स. तर हे यावरती आधारित असतं. आता हे याच्यावरती आधारित असतात. हे बाकी दुसरं उडी क्लासिकचं आपल्याला काही जास्त त्यामध्ये आपल्याला देणं घेणं नाहीये. आपल्याला फक्त हे बघायचे आहे. आणि फार तर फार आपल्याला कॅमरीला एक बघायचं आहे. पण मग आता इथे आपण या ठिकाणी जो पहिल्यांदा आपण लावलाय इथे कुठला, आपण या ठिकाणी आपला ट्रॅडिशनलचा जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. आता हा जो आपण या ठिकाणी ट्रॅडिशनलचा लावलाय तर आपल्याला त्यावरती इथे काही लाइनिंग दिसतात बघा. आता या लाइनिंग मध्ये तुम्हाला हे काय सांगते बघा, इथे तुम्हाला सांगतो R1 आहे, R1 आहे, R2 आहे, R3 आहे. आणि तसंच जर तुम्ही खाली जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी S1 असेल, S2 असेल, S3 असेल. तर हे काय काम करतं, तर तुम्हाला हे जे आहे तर हे तुम्हाला सांगायचं काम करतं का. बघा, आता ह्या ठिकाणी जी काही लाईन आहे बघा, ही एक लाईन दिसते. जरा थोडस आपण तिला जरा गडद करूया म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी येईल. याच्यामध्ये ऑप्शन 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 आहे का? हा, ठीक आहे. तसं काही नाही दिसतंय बघा. हे बघा, आपण त्याला थोडं आणखी जवळ घेऊया. तर ही लाईन जर तुम्ही बघितलं तुम्हाला या ठिकाणी नाव दिसतंय R3, म्हणजेच त्या ठिकाणी रेजिस्टन्स नंबर 3. म्हणजे काय आहे, आता बघा हा चार्ट आहे बघा, हा चार्ट वरती इथे पहिल्यांदा नाव आहे तुम्हाला R1, इथे नाव आहे R2, आणि त्याच्या खाली पण असेल या ठिकाणी पिव्होट पॉइंट आहे बघा. ओके. आता इथे या ठिकाणी पिव्होट पॉइंट आहे, त्याच्यानंतर R1 आहे, त्यानंतर R2 आहे, त्यानंतर R3. आता हे काम कसं करतं, आता हा जो चार्ट आहे हा चार्ट आपण बघतोय का बऱ्याच वेळ ह्या आपल्या पिव्होट पॉइंटच्या लेवलच्या आसपास
आपल्याला त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी घुटमळताना दिसला. आणि मग त्यानंतर जर असं आपल्याला या ठिकाणी कन्सोलिडेशन समजा होत असेल तर एक अशी प्रोबॅबिलिटी राहते का इथून हा चार्ट R1 पर्यंत जाऊ शकतो. आणि नंतर जर समजा R1 ही जर समजा क्रॉस केला तर मग या ठिकाणी आपली नेक्स्ट पॉसिबिलिटी असते त्या ठिकाणी R2. आणि त्यानंतर आपल्या त्याच्या पुढची पॉसिबिलिटी असते जाण्याची R3. पण मग आता हे मग जर समजा एखाद्या दिवस R1 यांनी क्रॉस केलाच तर आपण पोझिशन मध्ये बनवून राहायचं का मग आपल्याला हा इथून R2 ला जाणारच आहे का तिथून R3 ला पण जाणारच आहे. तर याचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं आपल्याला ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा एक असं साधारणतः चित्र तुमच्या समोर मी ठेवतो का ढोबळमानाने. आता हे जे पिवट पॉइंट असतात हे पिवट पॉइंट अर्थात सपोर्ट रेजिस्टंट लेवल असतात. चार्ट वरती आपल्याला काय होतं बघा, समजा तुम्हाला या ठिकाणी असं समजा करायचं ड्रॉइंग करायचंय बघा, ह्या ठिकाणी इथे हा चार्ट इथून खाली आलाय, मग हा आपल्याला ह्या ठिकाणी आपला एक झालाय आपला रेजिस्टंटचा लेवल आहे. मग इथं हा चार्ट जरा थोडा थांबलाय, मग इथं हा या ठिकाणी सपोर्ट वगैरे लेवल आहे. तर आपल्याला जर हा इंडिकेटर आपण जर चार्टवरती अप्लाय केला तर तुम्हाला हे त्या ठिकाणी शोधण्याची गरजच पडत नाही. फक्त तुम्ही त्या ठिकाणी तुमचा इंडिकेटर या ठिकाणी ऍड केला तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते जे लेवल्स आहेत ते सगळे लेवल तुमच्या या चार्टवरती प्लॉट होतात. हा इतका सोपा आहे. पण मग आपल्याला इथे काही ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत किंवा काही महत्वाच्या गोष्टी आहेत मी त्या तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्या काही आतल्या गोष्टी आहेत, आता त्या आतल्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे. नाही तर मग काय होतं का आतल्या गोष्टी सांगितल्या नाही तर मग आपल्याला काही त्यामध्ये काही महत्व त्याचं कळत नाही. नुसतं फक्त आपण म्हणतो इंडिकेटर लावला पण काय आहे. आता इथे आपल्याला खास करून ज्या ज्या ठिकाणी या चार्ट वरती मोठी आपल्याला एक्साइटमेंट म्हणतो आपण किंवा मुवमेंट आपल्याला ती बघायला भेटते खास करून या सपोर्ट टू वरती. म्हणजे काय होतंय, जर समजा एखादा चार्ट खाली 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 आला आणि जर तो सपोर्ट टू पर्यंत आला तर एक तिथून स्मार्ट रिकव्हरी आपल्याला बघायला भेटते. म्हणजे आपल्याला S2 ची ही जी काही लेवल आहे म्हणजेच आपल्या सपोर्ट टू ची जी लेवल आहे तर आपल्याला त्या लेवलवरून ह्या चार्ट वरती एकदम मोठा आपल्याला रिॲक्ट बघायला भेटतो, मोठी रिॲक्शन बघायला भेटते. म्हणजे काय होतं हा चार्ट तिथून एक आपल्याला मोठी चांगली रिॲक्शन देतो अपसाईडला. आणि तसंच जर समजा या ठिकाणी R1 आहे म्हणजेच काय असतंय त्या चार्टचा पहिला रेजिस्टंट असतो, तो जरी क्रॉस केला तरी सुद्धा एक आपल्याला मोठी अपवर्ड मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि जर हा पिवट पॉइंट आहे आणि हा पिवट पॉइंट किंवा हा जो आपला समजा R1 आहे आणि तो क्रॉस करून खाली आलं किंवा R2 आहे तो क्रॉस करून जर खाली आलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये फॉल बघायला भेटतो. पण आपल्याला त्याला जोडीला आणखीन एक त्यामध्ये इंडिकेटर तुम्हाला घ्यायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेजचा, आणि त्याचा वापर आपण जर केला तर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेड करणं सोपं जातं. आता ह्या ठिकाणी मी जो काय चार्ट लावलाय तो गोल्डचा लावलाय. आपल्याला आपल्याला गोल्डच्या चार्टचं काही जास्त काही देणं घेणं त्याच्याशी आपलं नाही. आपल्याला जास्त देणं घेणं कशा बरोबर आहे, आपलं जास्त देणं घेणं आहे आपल्या याच्या बरोबर, आपलं देणं घेणं निफ्टी बरोबर आहे म्हणजे खास करून. म्हणून आपण इथे या ठिकाणी आपला निफ्टीचा चार्ट लावूया. निफ्टीचा चार्ट इथे मी या ठिकाणी लावलाय. ठीक आहे, या ठिकाणी मी बरेच काय ड्रॉइंग करून ठेवलंय. ठीक आहे, हा निफ्टीचा चार्ट मी इथे या ठिकाणी लावलाय. तुम्ही आता या ठिकाणी जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर हा चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळत असतील. बघा आता समजा आजचा चार्ट आहे, आजचा चार्ट जो आहे आता इथे सकाळी आपण जरा थोडंसं बघतोय का थोडं गॅप अप ओपनिंग झालं, नंतर थोडं खाली आलं, नंतर हा जो पिवट पॉइंट आहे बघा हा पिवट पॉइंट आहे. बघा इथं आलं मार्केट, इथं येऊन परत इथं रिॲक्शन दिली, परत पर्यंत आलं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच पिवट पॉइंट पर्यंत मार्केट असं घुटमळताना दिसलं. आता कालची जर आपण हा चार्ट जर बघितला तर हा कालचा चार्ट बघा, कालचा चार्ट आपण बघू शकता. इथे इथं काल इथे आपल्याला या ठिकाणी पिवट पॉइंट होता आणि त्यानंतर आपला हा रेजिस्टंट होता. मार्केटने आपल्याला केलं काय, आपल्याला ह्या नॅरो रेंज मध्येच मार्केट आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसलं. म्हणजे याच्या खाली गेलं नाही आणि याच्या वरती नाही गेलं. जर याच्या जर खाली आला असतं तर आपल्याला सेलिंग आली असती, जर याच्या वरती गेलं असतं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेजी आली असती. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता बघा, आता इथे या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर हा आपला पहिल्या दिवसाचा जो होता
आपला सपोर्ट 1 बघा. इथे या ठिकाणी पहिल्या दिवसाचा सपोर्ट 1 होता. इथे या ठिकाणी मार्केट क्लोज झालं आणि तिथून दुसऱ्या दिवशी आपण बघतो, मी तुम्हाला सांगितलं ना, ज्या ठिकाणी सपोर्ट लेवलच्या आसपास येतो हा चार्ट आणि तिथून एक आपल्याला मोठी रिॲक्शन बघायला भेटते. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी मोठी तेजी बघायला भेटली आणि ती तेजी म्हणजे बघा R1 R2 R3 R4 पर्यंत मार्केट वरती त्या ठिकाणी गेलं. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या लेवल आपल्या रिॲक्ट करतात. पण मग आपल्याला त्याबरोबर एक महत्वाचा इंडिकेटर घ्यायचा आहे. त्याचं नाव आहे आपलं मुव्हिंग ॲव्हरेज बघा. म्हणजेच आपण त्याला EMA म्हणतो, साधारणतः एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. तो आपण या ठिकाणी इथे घेतलाय. आता तो इथे घेतल्यानंतर त्यामध्ये काय काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ बघा. आता इथे जर आलात तुम्ही तर ह्या ठिकाणी आहे 9 EMA, 21 EMA, 50, 22 आणि त्यानंतर परत 9चा आहे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. आपल्याला या 200ची आवश्यकता नाही, 9चा SMA ची आवश्यकता नाही आणि 9च्या आपल्याला EMA ची गरज नाहीये. आपल्याला फक्त त्या ठिकाणी आपल्याला 21 EMA आणि आपला 50 EMA हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. त्याची थोडी कलर चेंज करून आपण त्याचा थिकनेसपणा थोडासा वाढवूया. ओके, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण याचा थिकनेसपणा वाढवलेला आहे आणि हा थिकनेसपणा आता इथे आपण याचा वाढवलाय आणि तो थिकनेसपणा वाढवल्यानंतर मग आता आपल्याला या ठिकाणी एक महत्वाचा ट्रेड आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे कशा प्रकारे. तर ही एक आपली पिवोटची लाईन आहे आणि ही पिवोटची लाईन आहे आणि ही पिवोटची लाईन जर आपल्याला या चार्टनी क्रॉस केली आणि ह्या आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉसवर इथे झालेलं आहे आणि जर याने इथून याला वरती जर क्रॉस केलं तर क्रॉस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तर बायची एंट्री तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही कुठपर्यंत ट्रेडमध्ये राहू शकता. तर हा जो तुमचा 50 EMA आहे त्या 50 EMA चा हा तुमचा SL राहील आणि तिथपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडमध्ये राहू शकता. आता जर समजा त्याप्रमाणे तुम्ही जर इथे एंट्री घेतली असेल, इथून तुम्हाला एक असा स्मार्ट मूव भेटला, या ठिकाणी तुमचा 50 EMA च्या खाली चार्ट गेला आणि त्यानंतर मग आपण इथेही बघू शकता का आपल्याला इथे या ठिकाणी मग थोडं कन्सोलिडेशन चालू झालं. आता इथे 50 EMA, त्यानंतर इथे 50 EMA च्या खाली चार्ट आला, इथे 50 EMA च्या वरती आला. आपल्याला या ठिकाणी काय कंडिशन पाहिजे, आपल्याला हा 21 EMA पहिला पाहिजे. जर आपल्याला समजा बाय साईडला एंट्री घ्यायची, पहिली ट्रेंड लाईन 21 ची पाहिजे, नंतर 50 ची पाहिजे. आणि जर आपल्याला सेल साईडला एंट्री जर घ्यायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पहिली ट्रेंड लाईन 50 ची पाहिजे, दुसरी आपली आहे पाहिजे त्या ठिकाणी आपली 21 ची पाहिजे. तर हा आपल्याला याचा वापर करायचा आहे. आता हे जे पिवोट पॉइंट आहेत, या पिवोट पॉइंट मध्ये तुम्ही त्यामध्ये निव्वळ आपल्या इक्विटीच नाही, त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन मध्ये सुद्धा एक छान प्रकारे ट्रेड करू शकता आणि हा पिवोट पॉइंट ऑप्शन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. आता हे लेवल तुम्ही जर बघितले तर इथे तुम्हाला हे लेवल दिसतात आपल्या फक्त पिवोट पॉइंट जे ट्रॅडिशनल किंवा ज्या आपण म्हणतो याच्यामध्ये सेटिंग मध्ये डिफॉल्ट सेटिंग आहे, त्या डिफॉल्ट सेटिंग नुसार आपण इथे याच्यामध्ये जाऊन बदल करू शकता. इथे मी तुम्हाला मागे सांगितलं इथे बदल करायचा. इथे जर बदल केला तर इथे त्या ठिकाणी तुम्हाला मी जरा दुसरा घेतो, आपला फिबोनाकी घेऊया आता. आणि याच्यानंतर फिबोनाकीनं जर आपण घेतलं, फिबोनाकीनुसार आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा लेवल आपल्याला येतात, आणखीन त्याच्यामध्ये ऍडिशनल सुद्धा लेवल येतात. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आता इथे मध्ये ही एक लेवल नव्हती आपली. आता ही जी लेवल होती बघा, आता ही आपल्याला इथे या ठिकाणी किती लेवल आहेत, इथे 1 2 3 लेवल आहेत. ओके, आणि आता याच्यामध्ये जर आपण याला जर आपल्याला ट्रॅडिशनल केलं तर आपल्याला या ठिकाणी फक्त आता 2च लेवल दिसतात इथे. तर इथे आपण जर या ठिकाणी फिबोनाकीचा जर वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी अजून ऍडिशनल लेवल त्या ठिकाणी मिळतात. ओके, तर ह्या प्रकारे आपण आपल्या पिवोट पॉइंटचा आणि त्यानंतर आपल्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून ट्रेड घेऊ शकता. आपल्याला त्या ठिकाणी जर समजा ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला काय कंडिशन आहे बघा. तर पहिली गोष्ट, जर आपला S1 आणि जर समजा S2 च्या जवळ असेल आणि जर ह्या आपला चार्टचा ट्रेंड जर असा वरती असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायला काही हरकत नाही. पण जर असा समजा झिगझॅग लेवल असेल तर म्हणजे हा चार्ट आहे, ह्या समजा दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये फसेल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करणं टाळायचं, कारण त्या ठिकाणी कन्सोलिडेशन असतं. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, ह्या ठिकाणी आपण बघताय इथे कन्सोलिडेशन आहे, इथे चार्ट ना क्लिअर डायरेक्शन नाहीये. मग आपल्याला काय बघायचं आहे की ज्या वेळेस या अशा प्रकारचं क्लिअर डायरेक्शन असेल
तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे पुट. आता पुटचा तुम्ही ट्रेड घेताना तुम्ही बघू शकता हा चार्ट हा बराच वेळ दोन्ही ट्रेंड लाईनच्या खाली आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही पुट मध्ये एंट्री घेऊ शकता किंवा शॉर्ट करू शकता. आता इथं या ठिकाणी तुम्ही समजा बाईंगचं जर बघितलं तर क्लिअर कट हा पूर्णपणे ह्या 50 EMA च्या वरती आणि 21 EMA च्या वरती चार्ट आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मोठी मोमेंटम कॅप्चर करता येते. आणि त्याच प्रकारे जर समजा तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सेलिंग साठी सुद्धा बघा इथे आपल्याला यामध्ये सेलिंग साठी चार्ट आपला पूर्णपणे दोन्ही या ट्रेंड लाईनच्या खाली असला पाहिजे. तर ह्या प्रकारे तुम्ही यामध्ये आपली एंट्री प्लॅन करू शकता. तर ऑप्शन मध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर यामध्ये हा एकदम ऑप्शन मध्ये ठीक ठाक प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतो. बघा आज इथे आपण आपला ग्रुप जो आहे ते आपल्या ग्रुपवरती निफ्टीचा 26,200चा कॉल मी शेअर केला होता आणि तो कॉल जर तुम्ही बघितला तर त्या कॉलमध्ये आज आपल्याला एक छानशी एंट्री पण भेटली. आता ही छानशी एंट्री घेतली पण मग त्याकरता आपल्याला ह्या ठिकाणी इथे जरा लेवल कमी भेटतात. म्हणून आपल्याला जे लेवल घेण्यासाठी आपल्याला इथे वापर करायचा आहे फिबोनाकीचा आणि हा आपण या ठिकाणी फिबोनाकीचा जर वापर केला आणि त्याहीपेक्षा आणखीन जर तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस ऑप्शन मध्ये काम करता त्यावेळेस जर तुम्ही या ठिकाणी जर कॅमरीला जर वापरला तर तुम्हाला आणखीन ऍडिशनल तुम्हाला लेवल येतात बघा. तर कॅमरीलाचा जर वापर जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी आणखीन ऍडिशनल लेवल आल्यात आणि ह्या ज्या लेवल ऍडिशनल आहेत आणि त्या लेवलनुसार तुम्ही एक चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. ओके. आता याचा जर वापर तुम्ही जर केला तर एक मस्तपैकी तुम्हाला ट्रेड करता येऊ शकतो. मग आज जर बघितलं तर आज आपण मी ग्रुपवरती एक आपण केला होता शेअर का जर समजा 119 रुपयाच्या आसपास ऑप्शन आला तर बाय करा. त्यानंतर 140 ची एक आपली बायची लेवल होती आणि तिथून टार्गेट आपलं होतं 160चं टार्गेट आपलं होतं. आता तुम्ही जर ह्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला बरोबर याचा जो टॉप आहे टॉप याने 160चा मारला आणि त्यानंतर आपल्याला जी काही एंट्री आहे तर बघा ह्या लेवल पासून बरोबर त्यांनी रिॲक्शन दिली बघा इथून इथपर्यंत गेला पण परत ह्या लेवल पर्यंत आला ह्या आपल्या याच्या पिवट पॉईंट पर्यंत आला आणि त्यानंतर परत वरती हा तिथपर्यंत गेला. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन मध्ये काम केलं तर ऑप्शन मध्ये हा एकदम छान प्रकारे वर्किंग करतो बघा. तुम्हाला जर एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कळेल चांगले छानसं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ऑप्शन मध्ये तुम्हाला एवढं काही कळणार नाही. ठीक आहे. बघा इथे तुम्हाला एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कळेल का अशी छानशी मुवमेंट तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटते. हे सगळं फक्त तुम्हाला एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कळेल चांगले छान प्रकारे बघायला भेटेल 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. तेव्हा आपण इथे याचा जो वापर आहे आपण ह्या आपल्या पिवट पॉईंटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन साठी करू शकता. बरोबर या ठिकाणी बघा तुम्ही इथे बरोबर 119 ला इथून वरपर्यंत आला ह्या लेवलला टच झाला परत या लेवल पर्यंत आला परत ह्या लेवल पर्यंत गेला त्यानंतर आपण बघतोय का परत नवीन हाय मारला तर बरोबर ह्या ठिकाणी पिवट पॉइंटला गेला. म्हणजेच आपल्याला इथं हा बरोबर वर्किंग जे आहे आपलं सपोर्ट रेस्टर्न लेवलचं वर्किंग छान प्रकारे करतो हा. ओके. तेव्हा आता ही जी माहिती आहे मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजायचा प्रयत्न केलाय आणि अशी अपेक्षा आहे का तुम्हाला ही माहिती समजली असेल. ओके. तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि आता तेव्हा इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह.